शेअर मार्केटमधील गुंतवणुकीची ताकद. शेअर मार्केट ही सामान्य माणसाला मिळालेली एक महाशक्ती आहे. आता मी तुम्हाला इन्फॉर्मेशन जी दाखवणार आहे ती इन्फॉर्मेशन पाहून तुमचे डोळे उघडून जातील. तुम्ही म्हणाल की आता शेअर मार्केटला आपल्याला सुरुवात करावीच लागेल. आता हे पहा, मी इथे काय केलं, इथे काही कंपन्या घेतल्या आणि त्यांचे परतावे पाहत आहे. इथे आता टोटल 3 कॉलम आहेत. ठीक आहे, इथे कंपन्यांची नावं, याच्यानंतर किती टाइममध्ये, किती वर्षांमध्ये आणि किंमत, व्हॅल्यू इन लॅक्स. तर आपण काय करतोय असं समजून घ्या, आपण 1 लाख रुपये 1 लाख एवढे इन्व्हेस्ट करतो आहे एका कंपनीमध्ये. तर आता समजून घ्या डीमार्टची गोष्ट करतोय. डीमार्टमध्ये आपण 1 लाख रुपये टाकलेत, 1 लाख रुपयाची इन्व्हेस्टमेंट केली. तर हे 1 लाख रुपये 4 वर्षांमध्ये आज तुम्हाला 4.5 लाख रुपये दाखवत आहे. विचार करा, डीमार्ट सारखं इथे तुम्ही शॉपिंग करताय, तुम्ही इथे खर्च करताय चांगल्या प्रकारे, तुम्ही करताय, सगळे लोक करताय, कंपनी वाढते. 1 लाख रुपये तुमच्या 4 वर्षांमध्ये 4.5 लाख रुपये कुठे त्या बँकेच्या FD मध्ये तुम्ही टाकताय. 3 ते 4% एका वर्षात मिळत आहेत. तसं पहा, TCSच्या कंपनीमध्ये 19 वर्षांमध्ये 1 लाख रुपयाची गुंतवणूक केली, 1,24,00,000 रुपये होत आहे. विचार करा मित्रांनो, 1 कोटींमध्ये आपण बोलतोय, फक्त लाख रुपये लावून 1,24,00,000 रुपये तुमचे होत आहे. बजाज फायनान्स 21 वर्षांमध्ये 1 लाख रुपये लागले, 27,52,00,000 रुपये तुमचे होत आहे. एशियन पेंट, प्रत्येक जण कलर करतोय, 21 वर्षांमध्ये 1 लाख रुपयाचे 1,76,00,000 रुपये तुमचे होत आहे. कोटक बँक लाख रुपयाचे 5,15,00,000. रिलायन्स 2,35,00,000. इन्फोसिस 26 वर्षांमध्ये 23,33,00,000 रुपये. विचार करा मित्रांनो, किती रिटर्न्स कशा प्रकारे आहे. सन फार्मा मोठी कंपनी आहे, 4,68,00,000 रुपये आपण बोलतोय. टायटनची 2,84,00,000. इथे प्रत्येकाचं लग्न होतंय, प्रत्येकाच्या लग्नांमध्ये वधू वरला प्रत्येक जण एक ना एक टायटनचं घड्याळ देतच आहे. हे कंपनी काही डुबणारी कंपनी नाही आहे. 2,84,00,000 रुपये. 30 वर्षांमध्ये 1 लाख रुपयाचे तुमचे 14,65,00,000 रुपये. नेस्लेचं तुम्हाला जाऊन पाहून घ्या, 3,12,00,000 रुपये. हिंदुस्तान युनिलिव्हर 2,64,00,000. ITC 2,21,00,000. विचार करा मित्रांनो, इतके परतावे तुम्हाला आयुष्यात कधीच कुठलाही असेट क्लास देऊ शकत नाही. आता काही लोकांचं फक्त एवढंच आहे की अरे ठीक आहे, म्हणजे पैसे तो खूप वाढताय, पण मग वेळ किती द्यावा लागतोय, कुठे 19-20 वर्ष तुम्हाला एक ॲव्हरेज द्यावा लागत आहे. तर मित्रो लक्षात घ्या, तुम्हाला हे झाड लावल्यासारखं आहे. रोपटं एखादं लावलं तर तुम्ही लगेच असं नका म्हणू की बॉस 6 महिन्यांमध्ये मला लगेच फळ मिळायला पाहिजे. तसं होत नाही, वेळ द्यावा लागतो. पैसा मोठा आहे, कोटींमध्ये आपण गोष्ट करतोय. तुम्ही एवढूसा पैसा लावून तुम्ही म्हणत असाल आम्हाला कोटींमध्ये पाहिजे, तर एवढे पैसे वाढण्यासाठी वेळ द्यावा लागेल. आणि तुम्हाला जर वाटत असेल की आम्हाला खूप कोटी पाहिजेच पाहिजे, तर तुमची गुंतवणूक वाढवा. आता मला आणि तुम्हाला माहित आहे की आपण गुंतवणूक वाढू शकत नाही, कारण आपले स्वतःचे लिमिटेशन्स आहे. आपली पगार लिमिटेड आहे, ती काही जास्त वाढणार नाहीये. तर थोडासा वेळ देऊन द्या. आपण जर पैसे मिळत असतील, तुमचे कोटींमध्ये बनत असतील, तर काही हरकत नाही. आणि हीच गोष्ट लक्षात घ्या. आता तुम्ही काय करा, फक्त 1-2 मिनिटासाठी असा विचार करा की तुमच्या आजूबाजूला असणारी जेवढी पण म्हातारी लोक आहे, ठीक आहे, ज्यांचं वय आजच्या घडीला 50 तर नाही म्हणता येणार, 55, 60, 65 असे जे आहेत, किती लोक तुम्हाला माहिती की कोट्याधीश आहे? नाही, म्हणजे ते अजूनही फायनान्शियल स्ट्रगल करत आहेत. का? कारण त्यांनी शेअर मार्केटची जर सुरुवात 20 वर्षांअगोदर केली होती, त्यांना शक्य होतं, त्यांनी करून टाकली असती तर आज कोट्याधीशमध्ये त्यांचं काम झालं असतं. त्यांनी ज्या चुका केल्या त्या आपण नाही करायच्या. आपण सुरुवात करून द्यायला पाहिजे. आत्ताची वेळ एकदम चांगली वेळ आहे आणि शेअर मार्केट सारखी चांगली गोष्ट अजिबात कुठेच मिळणार नाही, मुळीच नाही, शक्यच नाही.